या ठिकाणी आगमन होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी विद्यमान अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सुंदर असा हा कारभार चालू आहे। असे कार्यसम्राट अध्यक्ष किशोर आपल्या जिल्हा आणि शहर अध्यक्षांसाठी म्हणजे आपले लाडके भाऊ समजून या लाडक्या बहिणींनी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। सन्माननीय किशोरजी शितोळे साहेब वेळात वेळ काढून आपल्यासाठी ते आलेले आहेत। मी त्यांना मुद्दाम स्टेजवरती बोलून घेतले, परत मी त्यांना खाली बसायला पाठवणार आहे, परत त्यांना स्टेजवरती त्यांचा प्रोटोकॉल आहे त्याच्यासाठी बोलवणार आहे। परंतु महिलांचा कार्यक्रम चालू असताना ते म्हणत होते आधी कार्यक्रम चालू करा, मला स्टेजवरती बोलवू नका। म्हणून एकदा लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांसाठी, दीपक भाऊंसाठी, किशोर भाऊंसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण या ठिकाणी होते। पुण्यशोक अहिल्याबाई होळकर, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। एकदा आवाज येता बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। रस्सीला दोन्ही पाय टच करा। आवाज सगळ्यांचा बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय श्रीराम। बहिणी तुमचं नाव? जयश्री पोपट वेळाडे। जयश्री वणी जरा जोरात टाळ्या वाजवा। गणेश बस बस तू बस पहिला, थोडी खुर्ची इकडे घे, खुर्ची थोडी पुढे घे, इकडे घे म्हणजे मी दिसतोय तुला। पहिली थोडं पाठीमागे सारखा, थोडी पाठीमागे गेले ती कशी। हा बहिणी तुमचं नाव काय म्हणलं? जयश्री पोपट वेळाडे। यांचं नाव जयश्री आहे, पुण्याच्या एकदा जोरात टाळ्या वाजवा। यांच्या मिस्टरांचं नाव काय माहितीये का? काय बहिणी? आवड मला ज्याची मी त्यालाच पोपट हा बोलायला, पोपट हा बोलायला, नवीन पोपट हा
यांच्या मिस्टरांचं नाव पोपटे म्हणून टाळ्या नाही, यांचा उखाणा ऐकायचा. हा वहिनी. मुंबईची मम्मादेवी, कलकत्त्याची कालिका, पोपटरावांचं नाव घेते लिंबोरीची बालिका. जोरदार टाळ्या वहिनीचा. वहिनी. कमाल उत्तम सोळस. उखाणा. अगं बाई, अगं, हा उखाणा. कणकण कुदळी मनमन माती कोचारल्या भीती पितरला खांब सासूबाईच्या पोटी जलमले राम राम गेले पंढरी पंढरपूरून आल्या वस्ता सासूबाई म्हणते मला नंदनबाई म्हणते मला मी म्हणते मला उत्तमराव म्हणते दम नाही का तुला. अगं भैया भैया टाळ्या वाजवा वहिनीसाठी. साऊंड वाले दादा जरा महिला बोलताना आवाज वाढवा. हा वहिनी. राणी सतीश खंडागळे. जरा जोरात बोला. राणी सतीश खंडागळे. हा उखाणा. पण नाही नाही मी शिकवतो. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा साऊंड मध्ये साऊंड. साऊंड मध्ये साऊंड. साऊंड मध्ये असतो भोंगा. भोंगा. यांचं नाव घेते. यांचं नाव घेते. साऊंड मध्ये साऊंड. साऊंड मध्ये असतो भोंगा. साऊंड मध्ये असतो भोंगा. यांचं नाव घेते. यांचं ते साऊंड डोसक्यात घाला. ते साऊंड कुणाच्या घालायचं वहिनी. सतीशच्या म्हणे बॉम्बला. तुमच्या मिस्टरांचं नाव सतीश आहे का? साऊंड मध्ये साऊंड. साऊंड मध्ये असतो भोंगा. साऊंड मध्ये असतो भोंगा. साऊंड मध्ये साऊंड. साऊंड मध्ये साऊंड. साऊंड मध्ये असतो भोंगा. साऊंड मध्ये असतो भोंगा. सतीशरावांचं नाव घेते. सतीश रावांचं नाव घेते. टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा. काय ना ढोलकीचे बोल आहेत. वाजवा टाळ्या वहिनी. लक्ष्मी रवी माताडे. हा आणि उखाणा. चांदीचे जोडवे सौभाग्याची खून. रवी नावाचं नाव घेते माताड्यांची सून. क्या बात आहे. वाजवा टाळ्या वहिनी सर. वहिनी. सुगंधा नितीन कोसले. उखाणा. यमुनेचे तरी कृष्ण वाजे तो बासरी. नितीन रावांचं नाव घेते सुके आहे सासरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. हो यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. गाणं वाजवी बासरी. गाणं वाजवी बासरी. गाणं वाजवी बासरी. गाणं वाजवी बासरी. वहिनी. छाया पावल शेजूळ. उखाणा. चांदीचे इंद्र डोंगराची बहीण बाबासाहेबचं नाव घेते प्रकाशची बहीण. एवढी काय स्पीड वहिनी बाया तुम्ही. काही एक्सप्रेशन जाता काय माहेरला. क्या बात आहे. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत वहिनीसाठी. कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून संपूर्ण भारत देशामधले रस्ते हे एक्सप्रेस वेज बनले. त्याच्यामुळे आता सगळ्या वहिनी फास्ट पडतात. आपल्या विकासाची स्पीड कशी फास्ट झाली आहे. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या वहिनीसाठी पण झाल्या पाहिजे. वहिनी. छाया चरणसिंग चंदवाडे. उखाणा. लाडक्या बहिणीचे पैसे आले तर मेसेज पाहते वाकून. चरणसिंग रावांचे नाव घेते. चरणसिंग रावांचं नाव घेते. एक क्वार्टर टाकली. अहो बया बया. वहिनी इकडे या जरा पुढे या. टाळ्या वाजवा. उखाणा. लांब बोल नको पुढे या. चंद्रभागेच्या तीरावरती त्याला हात लावू नका. करंट वरती शॉक लागतो. बरोबर ना. हा. चंद्रभागेच्या तीरावरती बसला माझा विठोबा सावळा. योगेश रावांचे नाव घेते. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. चंद्रभागे तीरी पंढरी. चंद्रभागे तीरी पंढरी. विठुरायाची नगरी. विठुरायाची नगरी. चंद्रभागे तीरी पंढरी. चंद्रभागे तीरी पंढरी. सुलक्षणा सुनील दिंडोळे. उखाणा. शिर्डीचे साई पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई. शिर्डीचे साई पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई. सुनील रावांचे नाव घेते सक्षमची आई. तुला खांद्यावर घेईन. तुला पालखीत मिळवीन. साईबाबा शिर्डीला. साईबाबा शिर्डीला. तुला खांद्यावर घेईन. तुला पालखीत मिळवीन. तुला पालखीत मिळवीन. साईबाबा शिर्डीला.
माझे नाव आरती अमोल गवळी. माझा उखाणा. पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी. अमोल रावांचे नाव घेते होम मिनिस्टरसाठी. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. चांद छुपा बादल में शर्मा के मेरी जाना सीने से लग जा तू बल के मेरी जाना. वहिनी तुमचं नाव? माधुरी. डिंग डॉंग डिंग 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 डिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तेरा करू दिल 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 के तुझा पिया आई बहार. तेरा करू दिल 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 के तुझा पिया आई बहार. तुमचं नाव चांगलं आहे हा. नाही खरंच आहे ना, महिलांची नावं ही चांगलीच असतात. सगळी गाणी महिलांवरती आहेत. शांताबाई, शालू, मुन्नी, शीला, पुन्हा अजून सिरियल मध्ये बी त्याच सगळ्या. शितली, शनाया, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको. पण आम्हा पुरुषांसाठी एकच गाणं आहे. शांता झाली, शालू झाली, आता कुणाचं नाव? आता आला आला बाबूराव, आला बाबूराव. एका गावात एक किंवा दोन बाबूराव, एक मियाला, एक मराई टेकला, आणि आता लहान मुलांचं नाव कुणी बाबूराव ठेवत नाही. त्याच्यामुळे महिलांवरती अजून गाणी येणार आणि महिलांची नावं अजून फेमस होणार. त्याच्यामुळे एकदा स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा महिलांनी. हा वहिनी उखाणा. गौतम बुद्धाच्या चरणी पुष्प टाकते वाकून. लहूरावांचे नाव घेते सर्व महिला मंडळांचं आणि होम मिनिस्टर सरांचं मान राखून. धमाचं तत्व बाई तुला ग माहित असावं. धमाचं तत्व बाई तुला ग माहित असावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. आणि धमाचं तत्व बाई तुला ग माहित असावं. धमाचं तत्व बाई तुला ग माहित असावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसावं. हर्षदा अलगद जाधव. उखाणा. हळदी कुंकाच्या 2 वाट्या, एक मायाची खून, एक सासरची खून. अलकेश रावांचं नाव घेते जाधव घराण्याची सून. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा कल्याणी राज देशमुख. उखाणा. ताठ होतील माना, उंच होतील नजरा. ताठ होतील माना, उंच होतील नजरा. राजपाटलांचं नाव घेते छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज की. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. सोनाली किशोर शेळके. उखाणा. भगवे आमचे झेंडे, भगवे आमचे रक्त. किशोर रावांचं नाव घेते शिवरायांचे भक्त. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. वहिनी. मोनिका मयूर सोनवणे. मोनिका. Oh my darling. मोनिका, ओ darling. वहिनी खरं सांगा, खोटं बोलायचं नाही. आमची भाऊ तुम्हाला असं म्हणतात. कधी म्हणतात? कधी कधी म्हणतात? म्हणता कधीतरी. कधी म्हणजे असं कधी म्हटले होते इथून पाठीमागं आठवते का? वर्षातून 2-3 वेळेस. वर्षातून 2-3 वेळेस. बाया त्यांना माहितच नाही एवढी चांगल्या नावाची बायको मिळाली. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा शिवरायांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने. मयूररावांची नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनी. सुमन उमेश कुमार चव्हाण. उखाणा. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, गुलाबाचे फूल दिसायला ताजे. संदीप रावांचं नाव घेते सौभाग्य माझे. फूल गुलाब का, अरे फूल गुलाब का, लाखों में हजारों में चेहरा जनाब का. अरे फूल गुलाब
उखाणा. मिट्टूला आवडते पेरूची फोड, गौतमचं नाव हे साखरेपेक्षा गोड. अगं टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा. ज्योती कुराळे, ज्योती प्रमोद कुराळे. याला हात लावू नका, करंट वरती शॉक लागतो. हात खाली पडा. फुलात फुल गुलाबाचे, प्रमोद रावांचे नाव घेते, शिवाजी महाराज दैवत आहे आमचे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. बाय माझा ग शोभा राजा ग बसला घोड्यावरी, बाय माझा ग शोभा राजा ग बसला घोड्यावरी. वहिनी शिला दत्तू मगर, काय? शिला दत्तू शीला शीला की जवानी. वहिनीला असल्या बाया. वहिनीचं नाव म्हणजे वहिनी जुने आहेत पण नाव नवीन आहे. हा. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडविलं आणि दत्तूरावांचं नाव घेते, दीपक भाऊनी बोलवलं. क्या बात आहे. दीपक भाऊ बनकर यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या आल्या पाहिजे. दादा दीपक दादा आपले दादा, बक्षीस बक्षीस दादा दीपक दादा आपले दादा, दीपक दादा साऱ्याच्या मनात घासून भरलाय एकच योनेचा, साऱ्याच्या मनात घासून भरलाय एकच योनेचा. दादा दीपक दादा आपले भैया, दीपक दादा आपले दादा, दीपक दादा आपले दादा, दीपक दादा. कुठे गेले वहिनी? हा ठीक आहे. तुम्हाला एक उत्तेजनार्थ भेटवस्तू कोणाला दिली नाही बाया, पहिला तुम्हीच आहेत, तुम्हालाच दिली. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. हा वहिनी. आरती अक्षय जाधव. उखाणा. यमुनेच्या किनारी कृष्ण वाजवतो बासरी, अक्षरावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी. वाजवीत पावा तो कृष्ण मुरारी, वाजवीत पावा तो कृष्ण मुरारी, वेळी झाली राधा ऐकून बासरी, वेळी झाली राधा ऐकून बासरी. अरे वाजवीत पावा तो कृष्ण मुरारी, वाजवीत पावा तो कृष्ण मुरारी, वेळी झाली राधा ऐकून बासरी, वेळी झाली राधा ऐकून. शुभदा अशोकराव पांडे. उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, अशोकरावचं नाव घेते तुमच्यासाठी खास. टाळ्या वाजवा बहिणींसाठी खास. राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी, रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर गिरते, ऐकून कान विसरून भानी ही वाट कुणाची बघते, या सप्तस्वरांच्या लाटेवरून साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी. काय म्हणता वहिनी? तुमचं तर ज्ञान बातो कराम चालू झालं आहे. मनीषा वहिनी, तुम्ही कुठले पिक्चर बघता? चायनीज पिक्चर बघता काय? काय नाव तुमचं? मनीषा सतीश बोरसे. हा आरामाने वहिनी, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता आला का? मला आला आला. ते आनंद आहे बोलले की बाकी. हा. मंगलदेवी मंगलमाते वंदन करते तुला, सतीश पाटलांचं नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला. कुंकू चढला काळमणी, जा वहिनी जा. तळ्यात मळ्यात मळ्यात. अगं बया कसं बया वहिनी, आउट झालात तुम्ही. हा पण वहिनी तुम्ही बया एकट्याच आउट झाल्या, लय गरीब दिसताय तुम्ही. थांबा. या वहिनी आउट झाल्यात पण या वहिनींना पहिला डाव. तुम्ही पण आउट झालात का? थांबा मागे थांबा. या वहिनींना आणि त्या वहिनींना जागेवर, तुमच्या जागेवर थांबा वहिनी, जागेवर तुमच्या. या दोघींमुळं खरं तर आता यांच्याकडे बघितलं ना की माय येते हो, म्हणून यांना पहिला डाव भूताचा म्हणून माप. आता इथून पुढच्या वहिनी त्यांना भूताचा दिला, आम्हाला मर्याईचा द्या, मसुबाचा द्या,
देवाचा द्या अजिबात नाही. चुकीची उडी मारली की आउट. फक्त हे समजावं तुम्हाला म्हणून एकदा तुम्हाला माफ केलं हा. चला रेडी वहिनी 1 2 3 मळ्यात. अगं असं 1 2 3 4 5 चला टाटा. चला खाली 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 चला 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 खाली 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 टाटा टाटा. चला इकडे उडी मारलेल्या चला बाय बाय. चला 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 चला. तुम्ही पण मारली ना? नाही का? त्यांना जाऊ द्या मग. जाऊ वहिनी. माधुरी वहिनी टाटा. मी हात कसा करतो बाय बाय. जाऊ वहिनी. हा चला थांबा. जागा ज्यांना झाली त्यांनी थांबा पटकन. चला पटकन. वहिनी जागा झाली की लगेच त्या सीटवरती येऊन थांबायचं. चला वहिनी या इकडं. या वहिनी या इकडं. या अजून. हा चला रेडी. हा जाताना सगळ्यांना एक एक भेटवस्तू आहेत. बॉटल घेऊन जायच्या. त्यांना द्या. आता ज्या आउट झाल्या त्यांना द्या. चला रेडी 1 2 3 तळ्यात तळ्यात. टाटा. तिकडे कोण उडी मारली? जा वहिनी वहिनी जा चल. मी बघितलं वहिनी टाटा. हा एक पाय गेला तरी आउट असतो. टाटा जावा. चला 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 वहिनी थांबा तिकडे. इकडे एक जण. चला मळ्यात. हा तुम्ही जाऊ वहिनी. तुम्ही पहिलाच गेल्या होते बाया. वहिनी वहिनी थांबा थांबा वहिनी या या वहिनी या. तुम्ही जा. चला तुम्ही चला तिकडं. तिकडे जागा बघा. या या इथं जागा आहे. या 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 वहिनी. हा एक जण थांबा. दोघी जण येतं. थांबा. तुम्ही थांबा. एक जण पाठीमागं. तुम्ही थांबा ना वहिनी. थांबा तुम्ही. बारक्या वहिनी तुम्ही पाठीमागं थांबा वया. तुमचं वजन कमी करायचं आम्हाला. चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. हा चला जावा. या वहिनी. हा झाली जागा आता. मळ्यात तळ्यात तळ्यात. हा जावा. टाटा. डुंगू डुंगू डुंगू. चला वहिनी तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. तुमचं काय नाव? जया संदीप राजपूत. आणि तुमची मिस्टर काय करतात? ड्रायव्हिंग करतात. काय चालवतात? आयशर गाडी. आयशर टेम्पो मोठा. हो. अवघड असते बाय तेवढी मोठी गाडी. तुझ्या जवानी न गे तुझ्या इशाऱ्या न गे माझ्या काळजावर घातला या घात. या ड्रायव्हरला जीव थोडा थोडा. या ड्रायव्हरला जीव थोडा थोडा. रेडी वहिनी 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. 1 2 3 टाटा. तुम्ही इकडे सारखा वहिनी. तुम्ही काय करता वहिनी? हाऊसवाईफ. तुमचा चष्मा छान आहे. कुठे बनवला? सिटीमध्येच बनवलाय. किती रुपयाला? 700. 700 बनवला फक्त? बया, लय महागाचा वाटतो. आणि तुमचे मिस्टर काय करतात? लेक्चर आहे. आणि तुम्ही मी पण आधी करायचे पण आता बाळामुळे नाही करत. तुम्ही पण लेक्चरच आहात? मी छोट्या मुलांना शिकवते. कितवी पर्यंत? 5th पर्यंत. 5th पर्यंत. तुम्ही? नको बाई सर तुम्ही तिकडे जा ना. आउट होतं बरं तुमच्या तुम्ही करता काय? हाऊसवाईफ. आणि मिस्टर? ते अकाउंटंट आहे. हे बघा मी तुम्हाला टच केलं का? नाही. तुम्ही तुमचं खेळा. मी माझं खेळणार. हा चला रेडी वहिनी ऑल द बेस्ट. 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. 1 2 3 टाटा. अरे मेरे आंगने में तुम्हारा क्या अरे जो है नाम वाला वो भी तो नाम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या. चला रेडी. लय उंच बया तुम्ही. चला रेडी 1 2. तुम्ही काय करता? मी शॉप चालवते. कशाचं? गिरजाई डेली नीड्स अँड सुपर शॉप. मला नाही कळालं. होलसेल किराणा. होलसेल किराणा. कुठं आहे तुमचं शॉप? वडेगाव मध्ये. बर हे बघा तुम्ही इथले जर काय महिला आल्या तर डिस्काउंट देणार का? बिलकुल. किती? घरातून काढतील तुम्हाला. टीचर बोला. चला 1 2 3 मळ्यात मळ्यात. आरामाने हा चला
1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. हा होलसेल किराणा जावा. 1 2 चला तुम्ही पण. हा इकडे जा, इकडे सगळं. टाटा वहिनी, टाटा वहिनी, टाटा. होलसेल किराणा त्यांचं, होलसेल किराणा जाऊ. बाय बाय मिस गुड नाइट सी यू अगेन कल फिर मिलेंगे तेरे मेरे. बाय बाय मिस गुड नाइट सी यू अगेन कल फिर मिलेंगे तेरे मेरे. तुम्ही काय करता? तुम्ही हाऊस काय प्रॉब्लेम? मोनिका चला रेडी. 1 2 3 तळ्यात. 1 2 टाटा बाय बाय. तुम्ही जाऊ. आउट झाले वहिनी. तुम्ही मी लेक्चरर आहे. तुम्ही पण लेक्चरर आहात का? तुम्ही काय करता वहिनी? हाऊसवाईफ. बघा बाया ते लेक्चरर आहेत. हा चला रेडी. 1 2 3 तळ्यात. टाटा सारखं झालं. हा चला रेडी. बया वहिनी तुमच्यावर कसला फोकस लावलाय बघा आता. ए बंद करा, हे बंद करा. हे लाईट कुणाकडे याचं बटन? हे बंद करा. नाही हा बस. त्याच्यामुळे पुढचं काही दिसत ना. आता काय लावून उपयोग आहे त्याचा? चला रेडी. 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. रेडी. जा सजना तुझको भुला दिया वादा किया हसाने का तूने रुला दिया. जुग 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 आगे गाड़ी ती झाडे पाहूया. भैया आऊट झाल्या. माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही वहिनी. तुम्ही एवढ्या रागवलात माझ्यावर? चिल्डात? नक्की खरं राग नाही आला ना वहिनी? मी रडणार आहे बघा. मग मला बघितलं का नाही तुम्ही आऊट झाल्यानंतर? तुमच्या पाठीमागच आलो मी. सॉरी सर. काय नाही, मला तुम्ही बघितलं नाही ना. मला बाय बाय करायचं. बाय बाय करा मला. बाय 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 टाटा. जाऊ. टाटा करायला होता. देखा न तूने मुड़ के भी पीछे कुछ तेरी तो मैं रुका था. 1 2 3 मळ्यात तळ्यात. वहिनी तुम्ही दोन्ही पाय टाका बाया. तुम्ही काय करता माहिती का? एक पाय लांगडा आकाशी बांगडा. तसं नाही, दोन्ही पाय एकदा. हा चला 1 2 3 मळ्यात तळ्यात तळ्यात. असं थांबा. अशाच थांबा, अशाच थांबा. ही बिचारी आउट का होत नव्हती माहिती का? कशी थांबली बघा. हो का? एक पाय पुढं एक पाय माग. मी तळ्यात म्हणलं की वहिनी मागचा पाय उचलायचा असा. मी मळ्यात म्हणलं की वहिनी हा पाय उचलायचा. रातभर बोंबल तुझ्या बापाला उठत नाही. 1 2 3 4 तुम्ही टाटा बाय बाय. या 4 वहिनी आपल्याला भेटल्या आहेत पहिल्या सेमी फायनलिस्ट. एकदा जोरदार टाळ्यांच्या झाल्या पाहिजे. चला तुम्ही खाल्ल्या सगळ्यांनी सगळ्या महिलांच्या हात टाळ्या जोरात झाल्या पाहिजे. हात वरती करून जोरदार दीपक टाळ्या. दादांचं दीपक दादांचं नाव आहे साऱ्या भागात. दीपक दादांचं नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घराघरात. गंगा विकासाची येणार घराघरात. दीपक भावांचं नाव आहे साऱ्या भागात. दीपक भावांचं नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार घराघरात. गंगा विकासाची येणार घराघरात. थँक्यू. दीपक भाऊ नवीन थोडंसं पुढे यायचं.
शितोळे साहेबांना विनंती, बाकी सगळ्या कार्यकर्त्यांनी 5 फूट थोडं पाठीमागे थांबायचं. सगळ्यांनी थोडं 5 फूट पाठीमागे थांबा. विनंती तुम्हाला. तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडला असेल, आतापर्यंत केलेला, अजून तर कार्यक्रम भरपूर आहे, तर शितोळे साहेबांसाठी आणि दीपक साहेबांसाठी हात वरती करून जोरात टाळ्या वाजवायच्या. ज्यांनी हे आनंदाचे क्षण तुमच्यापर्यंत आणले, तुमच्यासाठी आणले, तुम्ही आनंदी आहात का? आनंद मिळतोय का? किती आनंदी आहे? टाळ्या वाजवून दाखवा वरती हात करून. लक्षात ठेवा, ज्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये हे आनंदाचे क्षण आणले, त्यांच्यासाठी आपल्याला आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना करायची. कुठलाही यशस्वी पुरुष असू द्या, त्याच्या पाठीमागं एक स्त्री असते. मग ती बहीण असेल, आई असेल, मुलगी असेल, वहिनी असेल किंवा आदिमाया शक्ती महालक्ष्मी असेल, स्त्रीच्या रूपामध्ये यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे उभी राहते. तर तुम्ही एवढ्या माता भगिनी आहात, तुम्ही सगळ्यांनी आपापल्या देवाला प्रार्थना करायची आहे की आदरणीय किशोरी शितोळे साहेब असतील, दीपकजी बनकर साहेब असतील, हे आई तुळजा भवानी यांच्या इच्छा आकांक्षा जे काही असतील त्या पूर्ण कर आणि इथून पुढचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं त्यांचं जावो, ही आपण आपल्या देवाला प्रार्थना करायची आहे. आणि महिलांची प्रार्थना हा देव नक्की ऐकतो, कारण देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून त्यांना आई निर्माण केलेली आहे आणि ती आई आज तुम्ही आहात. माता भगिनी तुम्हाला म्हटलं जातं. त्याच्यामुळं ज्यांनी हे आनंदाचे क्षण तुमच्यासाठी आणलेत, त्यांच्या आयुष्यात सुद्धा आनंदाचे क्षण आले पाहिजेत. काही दिवसानंतर आपल्या भागामध्ये इलेक्शन होणार आहेत, त्यावेळेस जर दीपक भाऊ उभा राहिले नगरसेवक पदासाठी, तर तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभा राहणार का? हात वरती करून टाळ्या वाजवून सांगा. राहणार ना? आणि एकटीनं राहायचं नाही, आपल्या परिवाराला घेऊन उभं राहायचं आणि तेच आपल्या मैत्रिणीला सांगायचं की बाई, आपल्याला आपल्या दीपक भाऊंना निवडून आणायचंच आहे, पण सगळ्यात जास्ती मतांनी आपले दीपक भाऊ कसे निवडून येतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचंय. आणि खर तर किशोर भाऊ शितोळे असतील, ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहर कार्यरत काम चालू आहे. किती काम त्यांचं चाललंय हे सगळ्यांना कळतंय. आणि आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब सुद्धा आपल्या या संभाजीनगर मध्ये भाऊंकडे किती वेळा आलेत आणि आताच एक ओपनिंग सुद्धा ऑफिसचं झालं. ते महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम ऑफिस म्हणून त्याची नोंद भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या अध्यक्षतेखाली काम होतंय, म्हणून भाऊंसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आम्ही काही शब्द, म्हणजे त्यांचं कार्य खरंच मोठं आहे, परंतु आम्हाला जमेल तसं थोडेसे शब्द गाण्याचे शितोळे साहेबांसाठी आम्ही बनवलेत आणि ते या ठिकाणी आम्ही सादर करतोय. जर नाही तुम्हाला आवडले तर नक्की गाणं संपल्यानंतर मी टाळ्या मागणार आहे, तुमच्या टाळ्यांवरती आम्हाला कळणार आहे. गणेशला विनंती, गणेश आपण गाणे या ठिकाणी सादर करायचे. एकदा तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर या दोघांसाठी खरंच जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. पेटून उठलेला धग धगता राग स्वच्छ साधा ज्यांचं राहणीमान आहे. या कार्यकर्त्यांसाठी, या माता भगिनीसाठी आपले किशोरदादा जीव की प्राण आहे. म्हणूनच आपले किशोरदादा शितोळे छत्रपती संभाजीनगरचं शान आहे. आणि संभाजीनगरचा असा लीडर संभाजीनगरचा असा लीडर
संभाजीनगरचा असा लिडर आणि सारेच करती त्यांचा आदर जाणणाऱ्यांची विरोधकांची दादानी काढली हो वरात नाव किशोर दादाचे आपले किशोर दादाचे नाव गाजतंय जोरात किशोर दादाचे नाव गाजतंय जोरात आपले किशोर दादाचे नाव गाजतंय जोरात किशोरदादा माणूस दिलदार आहे म्हणून किशोरदादा माणूस दिलदार आहे म्हणून नाही कोणी विरोधात आपल्या किशोर दादाचे किशोर दादाचे नाव गाजतंय जोरात किशोर दादाचे नाव गाजतंय जोरात आपल्या किशोर दादाचे नाव गाजतंय जोरात अहो संभाजीनगरचा असा लिडर किशोर दादाचे नाव गाजतंय जोरात किशोर दादाचे नाव गाजतंय जोरात आपल्या किशोर दादाचे जर तुम्हाला खरंच वाटते संपूर्ण जिल्ह्यामध्ये दादांचं नाव गाजते एकदा खरंच हात वरती करून दादांसाठी डोळ्यात ताऱ्या वाजवल्या पाहिजे नाव गाजतंय जोरात जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाव गाजते आदरणीय किशोर भाऊ शितोळे एकदा गाणं आवडलं असेल तर आमच्या गायकासाठी पण एकदा जोरदार टाळ्या गणेश लोंढे यांच्यासाठी. या ठिकाणी दीपक भाऊ बनकर यांच्या वतीनं किशोरजी शितोळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. भाऊंना विनंती की आपण सन्मान करायचा आहे आणि किशोर साहेबांना विनंती की आपण तो स्वीकारायचा आहे. एकदा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सगळ्यांच्या जोरात टाळ्या. आवाज कसा जोरात आला पाहिजे. बोला भारत माता की वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज पुणेगावामध्ये आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व पण ती पाण्याची अडचण ते टाकीचं काम लवकर करण्यासाठी तुम्ही शुभम भैया सगळे आपले दीपक भाऊ डाकणे असतील मुळे मामा असतील या सगळ्यांनी हातात घेतलं पाहिजे आणि देवा भाऊ मुख्यमंत्री आपला हक्काचं ठिकाण आहे ते लवकर केलं पाहिजे. हा कृष्ण जोरला लाईनच्या पाठीमागच्या उठू नका. पुढची एकच लाईन उठा. या रस्सी कशी यायचं रस्सीवर असा अर्धा पाय द्यायचा. द्या अर्धा पाय. उजवा पाय द्यायचा उजवा. डावा मागे ठेवायचा. ठेवा 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 ठेवा. चला ठेवा सगळ्यांनी ठेवा. या 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 100 रुपये 100 माईकला हात लावू नका. फक्त डायलॉग बोला. हे साला कोण बनेगा करोडपती. हे साला कौन बनेगा करोड़पति. एक हाँ 3 बार है 3 बार. आप हंसोगे तो मैं आपको आउट कर दूंगा. हे साला कौन बनेगा करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति.
क्या बात आहे, वहिनी छान बोलल्या. वहिनीला मी सेमीफायनलला पण घेतो आणि माझ्याकडून 100 रुपये रोख बक्षीस देतो. जाऊ वहिनी. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति मैं. हे साला कौन बनेगा करोड़पति मैं. हे साला कौन बनेगा करोड़पति मैं. 100 रुपये. तुम्ही चांगलं बोलल्या नाही. 100 रुपये घ्या आणि खाली जावा. मी पकडतो माईक. हा ये साला कौन बनेगा करोड़पति तो मैं. ये साला कौन बनेगा करोड़पति तो मैं. ये साला कौन बनेगा करोड़पति तो मैं. 100 रुपये मी करोडपती बनताय. घ्या खाली जावा. हे सगळे तुम्ही. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति वय. हे साला कौन बनेगा करोड़पति वय. हे साला कौन बनेगा करोड़पति वय. 100 रुपये तुम्हाला. तुम्ही सेमीफायनलला घ्या. हा हे साला कौन करोड़पति. हे साला कौन बनेगा करोड़पति वय. हे साला कौन करोड़पति वय. हे साला कौन बनेगा करोड़पति वय. घ्या 100 रुपये. जावा खाली. हा ये साला कौन बनेगा करोड़पति हाय. ये साला कौन बनेगा करोड़पति हाय. ये साला कौन बनेगा करोड़पति हाय. खाली जावा. हा ये साला कौन बनेगा करोड़पति है. ये साला कौन बनेगा करोड़पति है. ये साला बनेगा करोड़पति. सालोबा. हे सालोबा कोण बनेगो करोडपती. सालोबा तुम्हाला 100 लोक 200 घ्या. हा आज तुम्ही सेमीफायनल मध्ये जावा. चला. हे साला कौन बनेगा करोड़पति वय. 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 या वहिनीला सेमीफायनल मध्ये 100 रुपये बक्षीस वहिनी. धरा. जावा खाली. चला. हे साला कौन बनेगा करोड़पति है. बस झालं. 100 घ्या. चला खाली जावा. हा वहिनी हे घ्या. 100 घ्या. 100 रुपये घ्या. खाली जावा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. 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 म्युझिक. तुम्ही काय करता वहिनी. सेम आता जसं केलं तसं करा एकदा परत. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है. बस. मला वाटलं वहिनीचा कोंबड्या कापायचा नाही. वहिनी चाकू आला. कापला कोंबडा. ठीक आहे. 100 रुपये बक्षीस. तुम्ही सेमीफायनलला जा. हे साला कौन बनेगा करोड़पति है. 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 हे साला कौन बनेगा करोड़पति
हे साला कोण बनेगा करोडपती भाई हे साला कोण बनेगा करोडपती भाई हे साला कोण बनेगा करोडपती भाई हे साला कोण बनेगा वहिनी काय करू बया सगळ्यांचे पैसे नाही तर मी तुम्हाला दिले असते. वहिनींचा डायलॉग आवडला असेल तर वहिनींसाठी जोरात टाळ्या वाजवा. वहिनी हे रोख रक्कम 100 रुपये तुम्हाला. तुम्हाला जर कार्यक्रम आवडत असेल तर दीपक भाऊ बनकर यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजवा महिलांना विनंती आहे. क्या बात आहे, धन्यवाद. हा ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है बस झालं 100 झालं जावा खाली. हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा करोड़पति होय ठीक आहे 100 जावा खाली. ये साला कौन बनेगा करोड़पति है ठीक आहे जावा खाली. ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है 100. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है 100. जावा. साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है 100 रुपये. हा हा ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है ऐक ऐक काय ऐक. ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है यांना सेम फायनल लागेल 100 रुपये तुम्हाला. हा
करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है 100 रुपये घ्या. हा ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है ये साला कौन बनेगा करोड़पति है. टाळ्या वाजवायच्यासाठी हे 100 रुपये बक्षीस तुम्हाला माझ्याकडून. थांबा थांबा होईल. हे साला कोण बनेगा करोडपती हे सोडून द्यायचं. शेवटचं काय है नॉन स्टॉप. हा नॉन स्टॉप. हा तेवढं एकच. है 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 पापड कच्चा पापड पकड पकड. हा लय थंडी वाजायला तुम्हाला. हमारे घर पे कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पकड खाली. कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ पक्का पापड़ कच्चा पापड़ कच्चा पापड़ कच्चा पापड़ काय काय माझं काय माझं मी काय करू. नाही वाईट वाटत माझा दम छोटा आहे. तुमचा जीव बारीक आहे दम बारीक आहे. हा कच्चा पापड पक्का कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का हा वहिनी. कच्चा पापड़ पक्का पापड़ 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 कच्चा पापड़. क्या बात आहे. जोरात टाळ्या. वहिनी सेम आहे मला. हा वहिनी. कच्चा पापड पक्का पापड 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 पापा किती इतने तेजस्वी लोग हैं हमारे पापड पक्का पापड कच्चा पापड पकड. हा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पप्पा कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पकड. हा वहिनी. कच्चा पापड़ पक्का पापड़ 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 पक्का पापड का. हेलो केलं ना आजाद केलं. धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिला. चला चला लवकर खाली वहिनी चला. हा तुम्ही हाताला हात पकडा. हाताला हात पकडा. हा चला सगळ्यांनी हाताला हात. हा या
गणेश भाऊ याचं नाव गणेश आहे, ह्याला सुद्धा 2 बायका आहेत. आणि तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडत असेल तर एकदा गणेशसाठी खरोखर जोरदार टाळ्या वाजवा. कारण शांताबाई गाणे ज्यांनी लिहिलं, ज्यांनी गायलं, ज्यांनी संगीतबद्ध केलं ते संजय लोंढे आणि आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे. जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डिमांड आली, ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट, हे ज्यांनी गाणे गायलं ते उमेश गवळी, गणेशचे मामा आहेत. गणेश संगीत क्षेत्रामध्ये, गणेशचा भरपूर परिवार मोठा आहे, संगीत क्षेत्रामध्ये काम करतो. त्याच्यामुळे गणेशला संगीतातलं खूप उत्तम ज्ञान आहे. न सांगता तो गाणे घेतो पण आणि एका शब्दावरती गाणी पण तयार करतो. ही कला त्याला साक्षात सरस्वती प्रसन्न आहे. तेवढाच गुणी कलाकार आहे. एकदा जोरदार टाळ्या गणेशसाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. त्याच्यानंतर साईड रिदमवरती जे आहेत आमचे ते अभिजित घोडके, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्युझिक टीम आहे, यांची ओळख करून देतो तुम्हाला. त्याच्यानंतर ढोलकी झाली बोलकी, याच्यामध्ये ज्यानं आपली ढोलकी वाजवली. आणि महाराष्ट्रामध्ये आता फोक आख्यान म्हणून कार्यक्रम आहे, त्या ग्रुपमध्ये काम करणारा मुलगा आणि संपूर्ण महाराष्ट्राला ढोलकीच्या तालावर कमी वयामध्ये नाचायला लावणारा कलाकार साहिल कांबळे, त्याच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजय अतुलची अनेक गाणी ज्यांनी वाजवलेली आहेत ते आपल्याच भागातले जवळचेच आहेत, जालन्याचे आहेत कलाकार. अशोकजी जाधव, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर जगन तुझंही होईल लगन नाही इकडे. आणि सारं पुडेगाव बगन, हा जगन मेत्रे, याच्यासाठी पण जोरदार टाळ्या. आमचा गेम डिझायनर आहे शुभम नुळे, शुभमसाठी पण जोरदार टाळ्या. तो पण आमचा गेम डिझायनर आहे. पाठीमागं बघ ना, दिसशील तू, ये स्टेजवर ये. हा. आणि हा पण गेम डिझायनर आहे शुभम नुळे, त्याच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही ज्या ऍड बघत असताल, ऍड टीव्हीवरती ऍड येतात, बर्गर असेल, वेपर्स असेल, गाडी असेल, रेडबुल असेल, कोल्ड्रिंक असेल, कुठलंही काय असेल, तर ती ऍड शूट करणारी एक कंपनी आहे. 100 पैकी 90 ऍड तीच कंपनी शूट करते, ज्या कंपनीमध्ये आमचा प्रशांत पाडळे जॉब करतो. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. खूप मोठ्या कंपनीमध्ये जॉबला आहे तो. आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याला किती मोठा कॅमेरा देतो बघा, बिचारा तेवढ्या कॅमेऱ्यावरही तो काम करतो. आणि या सगळ्यांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 3700 पेक्षा जास्त प्रयोग माता भगिनींसाठी आम्ही होम मिनिस्टरचे केलेत. माझं नाव रमेश परळीकर. आणि आजचा हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे आयोजित या ठिकाणी झालेला आहे ते दीपक भाऊ बनकर, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आताच पाहिलं सर सत्कारच्या वेळेस. क्या बात आहे. या कार्यक्रमाचं उद्दिष्ट जेवढं आहे की सन्माननीय दीपक भाऊ बनकर तू आणि तुमची एक ओळख व्हावी, भावा बहिणीचं नातं आपलं इथून पुढे रुजावं, याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. तुम्हाला कसं वाटलं डान्स करून? सर मला आवडच आहे, खूप छानच वाटलं. उलट तर चान्स भेटलाय मला स्टेजवरती डान्स करण्याचा. क्या बात आहे. काय सांगाल तुम्ही दीपक भाऊंबद्दल? आता एवढीच तर माझी काही ओळख नाहीये, पण ठीक आहे. याच्यानंतर म्हणजे ओळख म्हणून मी स्वतः भाऊ म्हणून ठेवेल त्यांच्यासोबत ओळख. क्या बात आहे. भाऊ म्हणून तुमची ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे. धन्यवाद वहिनी. डान्स आवडला असेल तर जोरात टाळ्या. नाही झिंगाट आहे का आपल्याकडे? तर दुसरं लाव, काय प्रॉब्लेम नाही. हा काय प्रॉब्लेम नाही वहिनी, बिंदास करायचा, टेन्शन घ्यायचं नाही. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. लागते का आज? हा लय महत्वाचा प्रश्न विचारा परत तुम्ही परत विचार. अहो दादा जेवलात का तुम्ही? हा अमोल इकडे वरती आहे जरा वरती. माझे मित्र आहेत छत्रपती संभाजीनगरचेच आहेत, अमोल भाऊसार, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या जेवणाचं नियोजन यांच्याकडे होतं, हेच कुठं होते काय माहित नाही. आम्ही सकाळपासून उपाशीच आहेत. बिचाऱ्या वहिनीनं चांगला प्रश्न विचारला, म्हणलं चांगल्या माणसाला बोलवून घ्यावं, बाकी काय नाही. संध्याकाळ जेवणाचं नियोजन झालंय का? नक्की ना? नाही तर तुम्ही होच म्हणताना ना आम्हाला उपाशी पाठवता. जोरदार टाळ्या. जर तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल ना तर खरंच माझे खूप जुने मित्र आहेत. 2 वर्षापासून आमची मैत्री आहे, पण आम्ही कधी भेटलो नव्हतो. व्हॉट्सअपवरती आणि इन्स्टावरच आमची मैत्री होती, पण दीपक भाऊंच्या माध्यमातून आज आमची भेट घडून आली. त्याच्यामुळे एकदा अमोलसाठी, जर माझा कार्यक्रम आवडत असेल ना तर अमोल भाऊसाहेब यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण त्यांनीच माझा कॉन्टॅक्ट नंबर दीपक साहेबांना दिला आणि त्यांच्या माध्यमातून मी इथपर्यंत आलो. धन्यवाद अमोलजी.
हा चला रेडी. तेरी दादरी दी झालं जेवायला तेरी दादरी दी तेरी दारी राव जेवायला वाढ मैलान. ते हा ऐक हा भूक लागली असेल तर आमच्या घरी चला जेवायला. आम्ही दीपक भाऊच्या फ्लॅट मध्येच राहतो. बोला घरूनच आमंत्रण आलं जेवणाचं आपल्याला. हा करते. मी म्हणतो दीपक भाऊ परिवार असला पाहिजे, पण आपल्या पाठीमागे आपली बायको जर खंबीर असेल ना तर आपल्याला म्हणजे परिवाराची कमतरताही जाणवत नाही. परिवार तर पाहिजेच, पण बायको पण खूप चांगली पाहिजे. माझी बायको माझ्यावर एवढं प्रेम करते भाऊ. मी म्हणतो तुमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठलीच बाई तेवढं प्रेम करत नसेल. बरं तुमच्या जिल्ह्यात सोडा, महाराष्ट्रात सुद्धा नाही. महाराष्ट्रात सोडा, भारतात सोडा, जगात नाही. जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी फक्त माझी बायको. त्याचं कारण असं की मी असे कार्यक्रम करत असताना भाऊ महाराष्ट्रभर फिरतो. मी राहायला पुण्यात आहे, तर आता कार्यक्रम संपायला 10-15 मिनिटात 10 मिनिटात कार्यक्रम संपेल. मला घरी जायला कदाचित पहाटेचे 6 वाजतील किंवा उद्या सकाळचे 7 वाजतील. कधी कधी मी 12 वाजता घरी जातो तरी माझी बायको जेवत नाही. पण दुसऱ्या दिवशी मी 7 वाजता जरी भाऊ पोहोचलो तोपर्यंत माझी बायको जेवत नाही. खोटं बोलायचं खोटं नाही. माझी बायको मी घरी जात नाही तोपर्यंत जेवत नाही. त्याचं कारण असं आहे दीपक भाऊ, माझ्या बायकोला येत नाही स्वयंपाक. घरी गेलो की मी स्वयंपाक बनवतो. स्वयंपाक बनवून झाला की आम्ही दोघं जेवतो. आम्हा दोघांचं जेवण झालं की मी भांडी घासून झोपतो, कारण परत मला दुसऱ्या कार्यक्रमाला दुसरीकडे जायचं असतं. त्याच्यामुळं मी म्हणलं होतं जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी माझी बायको आहे. बरेच पुरुष मंडळी त्यांना वाटतं की त्यांच्याही बायकोने जगात सगळ्यात जास्त प्रेम करावं. तुम्ही आजपासून कामाला लागा. जेवढ्या हसल्या त्यांना पटलं, त्यांची बायको त्यांच्यावर म्हणणार माझा नवरा देव आहे. ओढा 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 वहिनी, दोन्ही हाताने पाणी ओढण्यासारखं. हा ओढा दोन्ही हाताने. हा ओढा फास्ट दोन्ही हाताने. ओढा टाळ्या ओढा वहिनी. ओढा वहिनी 2 नंबर. लावण्याची ठेव स्वामी माझा जगराज गंगार चंद्रभाई कर्पूर कैलासी भोळा सदाशिव लावण्याची ठेव स्वामी माझा. माझ्याबद्दल काय सांगाल? काही नाराज झालात का? नाही तुमच्या काही नाही झालं. सरांनी हा कार्यक्रम ठेवल्यामुळं मला इथं यायला मिळालं, त्याच्यामुळे धन्यवाद सर. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. चला टीव्ही आणि पैठणी.
दादा मध्ये नका येऊ, दादा मध्ये नका. हा घ्या 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 घ्या. बघा पुढे. विठ्ठल 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 थांबा, इकडे, आपल्याला इथं फोटो घ्यायचा आहे तिकीटचा. कम हिअर अलीकडे वहिनी. म्युझिक बिचारी कशी कम हिअर अलीकडे ताड 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 चलत आली. वहिनी कसं वाटतंय? खूप छान वाटतंय आणि जो हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचा पण खूप आभार सरांचा. आणि तुम्ही भेटले, तुम्हाला मी कधी बघितलेलं नव्हतं, पण आजच्या या कार्यक्रमामुळे तुमची आणि माझी भेट झाली. खूप छान प्रकारे तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन करता, खूप छान प्रकारे घेता आणि असे कार्यक्रम पुन्हा व्हावेत. तुम्ही दीपक भाऊंना नगरसेवक करा, मी पुन्हा येतो, काळजी करू नका. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. वहिनींना तो फ्रीज आणि मानाची पैठणी. बैठे. कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे इन्हीं बहारों पे, आंचल में धस के सो जाएंगे तुम यूं ही आएंगे, तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, बक्षीस आणि पैठणी. अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. 4 नंबरच्या वहिनी द्या त्यांना पैठणी. 4 नंबरच्या वहिनीला पैठणी द्या. भाऊ काढून द्यायचं, काढून खांद्यावरती काढा. त्यांची पैठणी त्यांना द्या ना, त्यांची द्या ना त्यांच्या खांद्यावरती. हा तुमचं बक्षीस घेऊन या. टीव्ही वाल्या वहिनी टीव्ही घेऊन या. मायक्रोओव्हन वाल्या वहिनी मायक्रोओव्हन घेऊन या. नाही, इथे. मायक्रोओव्हन वाल्या वहिनी कुठे आहेत? हा, या पैठणी यायचं. थांबा, दीपक भाऊ यायचं. सगळे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे यायचे. सगळे कार्यकर्ते पाठीमागे यायचे. सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती, या फोटोसाठी. हा शेवटचा फोटो होईल. आप्पा यावरती. ए मित्रा भांगे थांब. साहेब ए थांब थांब थांब.